यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये आज दिनांक 23 जानेवारी 2024 या दिवशी आपण आपली जी निवडणुकीसाठी आधारभूत म्हणून वापरली जाणारी अंतिम मतदार यादी आहे ती प्रकाशित करतो आहे. याच्या प्रारूपाचं प्रकाशन आपण दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी केलं होतं. त्यानंतर आक्षेप, हरकती, काही प्रमाणात त्यामध्ये नवीन नावं नोंदवणी आणि वगळणी असं करून आज आपण ही अंतिम यादी जाहीर करतो आहे. या यादीमध्ये एक ठळक वैशिष्ट्य सांगायचे तर आपण साधारण 3258 मतदारांची याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर महिलांचं जो प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. प्रति हजारी पुरुष 934वरून आपण 943पर्यंत आता पोहोचलेलो आहे. तृतीयपंथीयांची संख्या 2ने वाढून 155 झालेली आहे. त्याचबरोबर आपण विशेष भर ज्याच्यावर दिला होता, आपल्या 18-19 वयोगटातला जो नवमतदार आहे, जो पहिल्यांदा मतदान करेल, त्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्तने वाढली आहे. आता ती एकूण मतदान संख्येच्या 1.21% म्हणजे 32,360 एवढी झालेली आहे. त्याचबरोबर मयत मतदारांची नावं वगळण्यासाठी जी आपण मोहीम राबवली होती, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं होतं, त्या अंतर्गत 45,167 मयत मतदारांची नावंसुद्धा आपण वगळली आहे. या सगळ्यांच्या आधारे मतदान प्रक्रिया ही अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी मतदार यादी ही अधिकाधिक शुद्ध कशी करता येईल हाच आपला त्यामध्ये प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानं आपण ही आज यादी प्रकाशित केली आहे. तर याबाबत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याची प्रसिद्धी व्हावी. त्याचबरोबर आपल्या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या तयारीसाठी 3041 एवढ्या मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्याची माहितीसुद्धा आपण आज प्रस्तुत करत आहोत. त्याचबरोबर त्यासाठीचे आवश्यक असणारे स्टाफची सगळी माहिती संकलित करणे, त्यासाठीचे 296 सेक्टर ऑफिसर अर्थात झोनल ऑफिसर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक, 296 पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक, त्यांचे सुपरवायझर्स, अशी सगळी आपली निवडणुकीची जी यंत्रणा आहे त्याचेसुद्धा आपण आदेश काढलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 39 केंद्र हे संवेदनशील या कॅटेगरीत मोडतात. त्याच्यासाठी सुद्धा वेगळा ॲक्शन प्लॅन आपण तयार केलेला आहे. सर, मराठा राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जे सर्वेक्षण सुरू आहे ते आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे. यामध्ये सगळ्याच कुटुंबांचं, ते सगळ्याच जाती धर्माचे असतील तरीसुद्धा त्यांचं सर्वेक्षण हे होणार आहे. आणि यामध्ये विशेषतः जे अनारक्षित घटक आहेत, ओपन कॅटेगरी, त्यांचं अधिक जास्त प्रश्न, त्यांना साधारण 200हून जास्त प्रश्न हे विचारल्या जाणार आहेत. सकाळी मी सुद्धा वाडी गावामध्ये भेट दिली. त्या ठिकाणी सर्वेक्षणाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली होती. प्रगणकांची आपण चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलेली आहे आणि साधारण पहिल्या दिवशी थोडंसं पहिला दिवस असल्यामुळे याला आता गती मिळेल आणि हळूहळू आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्वच कुटुंब कव्हर करू आणि 5 दिवसांमध्ये हा सर्वे चांगल्या प्रकारे संपवू अशी मला खात्री आहे. किती नोंदी आढळल्या आणि किती आपल्या जिल्ह्यामध्ये जसं मागेही आपण प्रेस नोट काढली होती राज्य शासनातर्फे, आपण 1728 नोंदी याच्यापूर्वी शोधलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आपण या कालावधीमध्ये 354 सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत.